कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यापुढे त्यांच्या कुटुंबातल्या कोणाकही या घरातच काय नांदिवलीत देखील मी पाऊल ठेवू देणार नाही। त्यांनी जर का पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलो तर मी हा आणि ते हात नाही, त्यांचे हातपाय तोडून त्यांच्यात गळ्यात बांधले ना तर नावाचा बंदूक होत नाही। निशी, निशी, थांब। आता कशा केलास इकडे? मुंबईत तुमचा मन भरला नाही काय? आय एम रिअली सॉरी, पण अशी काय चूक झाली आमच्याकडनं की तुम्ही माझ्या फॅमिलीवर एवढे रागावलेले आहात? निशीला जर प्रॉब्लेम होता तर तिने माझ्याशी बोलायला हवं होतं ना, पण ती मला न सांगता इथे निघून आली। मला मान्य आहे की मुंबईला गेल्यानंतर मी जरा बिझनेसमध्ये जास्त बिझी झालो आणि मी निशीला वेळ नाही देऊ शकलो, पण मग एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडून जाणं हे योग्य आहे का? आणि तुम्ही निशीला समजवायचं सोडून मला 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 दोष देताय। हो नीरजराव, तुम्ही जा काय बोलता ना त्याचा नीट विचार करा। काय दुसऱ्यांकडे बोट दाखवताना बाकीची बोट आपल्याकडे असतात या विसरू नका। हा, आणि तुम्ही तुमची काय चूक म्हणतास ना, बघा तशीच वेळ इल्याशिवाय कुठली पण मुलगी ना आपल्या नवऱ्याक, आपल्या घराक, आपल्या संसाराक सोडून जात नाही। हा, तुम्ही ना निशीवर अशी वागूची वेळ आणली आहात। लाली आत्या, मला हेच समजून घ्यायचं की नेमकं झालं काय, की निशीने एवढा गैरसमज करून घेतलाय। हे बघा प्लीज, तिच्या सोबत बोलल्याशिवाय ना मला कसली कमेंट करायची नाही। मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे। हा, मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे। निशी, निशीला तुला भेटायचं नाहीये नीरज, आणि तुझ्याशी बोलायचंही नाही, सो प्लीज तिला एकटीला राहू दे। का आलात सर तुम्ही इथे? प्लीज तुम्ही निघून जा इथून, कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागेल आणि तुम्हाला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत। प्लीज निघून जा तुम्ही, निघून जा। काय बोलतीये सोवी? जे खरंय तेच बोलतेय नीरज। नाही, माझा विश्वास बसत नाही। मला हे निशीकडनं ऐकायचं, कारण की मला खात्री आहे की माझी निशी असं बोलूच शकत नाही। ओवी, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि इतक्या साध्या कारणांमुळे आमचं प्रेम कमी होणार नाहीये। मग खोटा बोलता आमची निशी? खोटा बोलता आमची निशी? घाबरला आमचा लेख। तिच्या या अवस्थेला ना तुम्हीच कारणीभूत आहात। एक सेकंड, पण घाबरण्यासारखं काहीच झालेलं नाहीये, तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय। मी फक्त मुंबईला गेल्यानंतर माझ्या कामात बिझी झालो आणि तिला वेळ नाही देऊ शकलो आणि त्यामुळे ती माझ्यावर चिडली आहे। दॅट्स इट। नीरजराव, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? आम्हाला वाटलं आमची निशी तुमच्यासोबत मुंबईला सुखात आहे, पण नाही, तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलंय आणि तुमच्यावरचा विश्वास कायमचा उडून गेलाय आमचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमची निशी कधीच खोटं बोलणार नाही यावर ठाम विश्वास आहे आमचा। मला तेच तर तिच्याशी एकदा बोलायचंय, तिच्याशी एकदा बोलून मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायची आहे। मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। मला प्लीज प्लीज मला एकदा निशीशी बोलू द्या, मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करू द्या। मला तिच्याशी बोलायचंय, प्लीज। निशी, निशी, ओ मी सांगता ना तुका, हा ती नाही भेटणार म्हणा, मग हे कशात पुढे पुढे करतास? निघून जावा इकडनं। निशी,
लाली थांब. अरे दादा, हे नीरजराव बघ ना, निशी कशी चुकीची आताच सांगतात. ते कितीही चुकले तरी आपण चुकायचा नाही. नीरजराव या घरचे जावई आहेत. त्यांच्याशी वागताना आपण आपले संस्कार विसरून नाही चालणार. जावई म्हणून त्यांचा या घरात मान हा. त्या मानानेच त्यांच्याशी वागायला हवं. आपणच जर आपले संस्कार विसरलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? मान्य आहे दादा तुझं, पण नीरजराव, या घराचे पण काही नियम असतात. दाराजवळ आलेल्या माणसांचा अपमान करत नाहीत आम्ही खोत. आणि त्यातून तुम्ही आमचे जावई असत. त्यामुळे तुमका हात जोडून विनंती करते की आमच्याकडून तुमचा अपमान करण्याचा पाप घडू देऊ नका. इल्या पावली परत जा. आता तरी आमच्या चेडवाक सुखाने जगू द्या. तिची ही अवस्था आमका कोणाकच बघत नाही हो. ठीक है, जातो मी. पण मी खरंच बोलतोय. मला यातलं काहीच माहित नाही. म्हणून मी निशी सोबत बोलल्याशिवाय आणि ही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केल्याशिवाय नांदिवली सोडून जाणार नाही. अहो, मी काय म्हणते, नाही म्हणजे आपण जसं समजत होतोय तसं काहीच नाही. निशीच्या गरोदरपणाबद्दल नीरजरावांका काहीच माहित नाही. म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाले होत आणि ते दूर करण्यासाठी मग असं वाटतं की नीरजरावांका एक संधी देऊ खावी आपण. नाही उमा, ते शक्य नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.